आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मातोश्री बाहेर आता जमाव अथवा आंदोलन करू नका। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना खेरवाडी पोलिसांची ही नोटीस। मात्र तरीही मराठा आंदोलक मातोश्रीच्या दिशेने निघालेत। मासेमारी बंद असल्याने मासे महागले। सुरमई तब्बल 1000 रुपये किलो तर पापलेट 1300 रुपयांवर। मासे स्वस्त होण्यासाठी आणखी 15 दिवस वाट पाहावी लागणार। फॉरेन्सिक तपासणीसाठी आता 254 वाहनं आणि 2200 तज्ञ। 1372 कोटींच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली। 21 वाहनांची लवकरच खरेदी होणार आहे। मुंबईतील फॅशन स्ट्रीटच्या कायापालटासाठी आता पालिकेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। सल्लागाराच्या अहवालाच्या आधारे प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू झालंय। किमान शिल्लक न ठेवलेल्या खात्यांमधून दंड म्हणून सरकारी बँकांना 5 वर्षात 8500 कोटींचा लाभ केंद्र सरकारकडून लोकसभेत देण्यात आली माहिती। मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या भत्त्यामध्ये वाढ तर 1 जुलैपासून वाढ लागू होईल। वांद्रे स्थानकाबाहेर शौचालय उभारा। उच्च न्यायालयाचे महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला आदेश। आपला दवाखाना उभारण्यासाठी शौचालय तोडण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय वसतिगृह 2 वर्षांनंतर देखील बंद आहे। नवं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन देखील 2 महिने उलटले तरीही प्रवेश प्रक्रिया सुरू नाहीये। विद्यार्थी संघटनांकडून संताप। मुंबई म्हाडाच्या जमिनीवरील एसआरए प्रकल्पातील 24,000 झोपडपट्टीवासियांना आता दिलासा मिळाला तर रखडलेले एसआरए प्रकल्प राज्य सरकार विकासकांकडून काढून घेऊन म्हाडाला देईल। पुनर्विकासाला वेग येईल।